रांजणवाडी संघाचा आकाश विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचे, तर मी विनंती करेन सागर धुमाळ सरांना आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. सागर धुमाळ सर जाऊया. विद्यमान सामना बक्षीस पात्र फेरीचा हा सामना रंगला जातोय आपल्या समोर. 3 षटकांचा हा सामना संपन्न होईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी जय हनुमान स्पोर्ट्स वाकोडे संघाकडून आमंत्रित केले जाते स्वप्नील पाटील. स्ट्रायकिंग एंडला जनार्दन, नॉन स्ट्रायकिंग एंडला मंदार. स्पीडअप घ्यायचंय, दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप घ्या. पंच दोन्ही संघांना वेळ द्या. 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल. बरोबर 2:13 हा सामना सुरू होतोय, तर आपला वेळ सुरू केला जातोय. येणारे 15 चेंडूमध्ये 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी, वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. धावफलकाचा श्रीगणेशा केला जातोय डावलवाडी संघाचा. 1 या आकड्याने पुन्हा एकदा सज्ज होतोय स्वप्नील. सामना करेल जनार्दन. काय गोलंदाजी, काय चेंडू फिरतोय, काय गिरकी घेतोय चेंडू. स्वप्नील पाटील त्याच्या गोलंदाजीला स्पीड जरी नसला ना, तेवढं वेग नसला तरी त्याच्या हातामध्ये जादू आहे आणि त्या जादूचा पुरेपूर फायदा करून घेताना आपल्या संघासाठी स्वप्नील पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फिरवलाय, लॉब झाला. क्षेत्ररक्षक आहे शरद जाधव. गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये जनार्दनने दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. धावफलक 2 ने पुढे सरसावले 3 या आकड्यावरती. लिव्ह केलाय, सोडलाय, पण पंचांनी इशारा दिलाय लीगल डिलिव्हरी. इट्स अ लीगल डिलिव्हरी आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय स्वप्नील. धावफलक स्थिर आहे 3 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 3 या आकड्यावरती स्थिर. बॅटची कडा घेतली आहे अनिकेत मेंढकर. यश त्यांच्या पाठीमागे झेल सुटला जातोय आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय. धावफलक 1 ने पुढे सरसावलंय 4 या आकड्यावरती. पंचांचा इशारा आलाय. वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. धावफलक जाऊन पोहोचते ते 5 या आकड्यावरती. मोठा फटका सजवला गेला होता. चेंडू लॉब झाला. एलिव्हेशन कमी पडलं बॅटचं आणि पहिला हादरा डावलवाडी संघाला जनार्दनच्या स्वरूपात लागतोय. स्वप्नील पाटील गोलंदाजी करत असताना जनार्दनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये डावलवाडी संघाकडून लहू अनुभवी खेळाडू एक आजच्या या जय हनुमान चषक 2025 जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे आयोजित जय हनुमान चषक 2025 या स्पर्धेसाठी खास आपला मौल्यवान वेळ काढून हजेरी लावले. मान्यवरांना मी विनंती करेन, महेश भाऊ बोडके महाराष्ट्र पोलीस पश्चिम महाराष्ट्र महाराज 11 भोर संघाचे मालक आहेत आणि त्यांच्या सोबतीने दीपक नांगडे मुकादम आहेत भाजी मार्केटमध्ये. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन, महेश भाऊ बोडके सर आणि दीपक नांगडे दोन्ही मान्यवरांनी स्टेजवरती यायचं आहे.
आणि करमाळे गावचा डाय हॅट पॅन्ट, मथुरचा डाय हॅट पॅन्ट अजित कांबळे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय साहिल. स्ट्रायकिंगला मंदार, फुल टॉस चेंडू होता, चुकी करतोय साहिल. पंचांचा इशारा येतो. बीमर पद्धतीचा चेंडू हाताळला, वाईट, नो+1. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. तर आजच्या या स्पर्धेसाठी खास आपल्या आयोजकांच्या शब्दाला मान देऊन महेश भाऊ बोडके, महाराष्ट्र पोलीस पश्चिम महाराष्ट्र, महाराज 11 भोर संघाचे ते मालक आहेत, आणि दीपक भाऊ नांगडे भाजी मार्केटमध्ये मुकादम पदावरती कार्यरत आहेत, त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हजेरी लावली. त्याबद्दल जनमान स्पोर्ट्स करमाळे यांच्याकडून सर्व मान्यवरांचे मी मनापासून धन्यवाद करतो, आभार मानतो. तर जाऊया सामन्याच्या आतमध्ये, पाहूया. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलाय, बॅटची कडा घेतली आहे यष्टांच्या पाठीमागे स्वप्नील पाटील. कोणत्याही प्रकारची चुकी करताना पाहायला मिळणार नाहीये. स्वप्नीलला माहिती आहे महत्वाची विकेट आहे. दुसरा हादरा लागतोय मंदारच्या स्वरूपात. मंदारची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये डावलवाडी संघाकडून ओमकार आलाय. स्कोर बोर्ड 13 या आकड्यावरती स्थिर आहे. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावरती. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न ओमकारचा. चेंडू लॉब झालाय, उंची प्राप्त केले, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते कुठेतरी. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळते ओमकारला. धावफलक 2 ने पुढे सरसावते 15 या आकड्यावरती. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील घेऊन येते साहिल. सामना करेल ओमकार. अपटण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा हात फैलावून सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 16 या आकड्यावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू लॉफ झाला, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव होईल का? लहूने कॉल दिलाय, 3 धावा पूर्ण. जिथे 1 धाव झाली असती तिथे डावलवाडी संघाचा लहू आणि ओमकार 3 धावा घेतल्या. धावफलक 3 ने पुढे सरसावतोय, उडी मारतोय 19 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू आहे, फुल टॉसला टॉस केलाय, क्षेत्ररक्षक आहे शरद जाधव. गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल दिलाय लहूने, 2 धावा पूर्ण. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय 21 या आकड्यावरती. चेतन भाऊ पाटील आणि महादेव कदम दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी साहिल. आज कुठेतरी चुकी होते. अंडर 22 चा उद्योन्मुख सितारा जर्मन स्पोर्ट्स वाकोर्डे संघासाठी खेळत असताना पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली आहे आणि पंचांनी अपीलीला दाद दिली. इट्स अ नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्रीट. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्रीट. बाउन्सर पद्धतीचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. फ्रीट वरती मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे शरद जाधव, पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. एकोणतीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय.
तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणाला आमंत्रित केले जाईल? जय हनुमान स्पोर्ट्स वाकोडे संघाकडून कुठेतरी महागडे षटक ठरले जात आहे. साहिलचा वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी माननीय चेतन भाऊ पाटील आणि महादेव भाऊ कदम. महादेव भाऊ कदम यांचा विचार करायला गेला ना महेश भाऊ, हे सुद्धा पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत आणि ते सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि पोलीस मुंबई पोलीस या संघासाठी लेदर बॉल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील आपल्याला कधीतरी, आणि खेळतात सुद्धा ते. विद्यमान संघामध्ये एक पेसर म्हणून ती आपली भूमिका निभावत आहेत. बॅटची कडा घेतली काय, चुकी होतीये आणि धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. ओमकार बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय विकास. कशा रीतीने आपल्या संघाचा विकास घडवेल हा विकास. स्लॉग ओव्हरचा षटक आहे, निर्णायक षटक आहे. अनिकेत मेंढकर गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकिंग एंडला विकास. विकासने हेलिकॉप्टर फिरवलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालाय चौथ्या मजल्यावरती. षटकार येतोय विकासच्या बॅट मधून, ब्रँडेड षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय ते 35 या आकड्यावरती. काय विकास घडवत आपल्या संघाचा हा विकास. मैदानाच्या आतमध्ये डावलवाडी संघाकडून खेळत असताना पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर फिरवला. पंचांचा इशारा येतो वाईट. वाईटच्या स्वरूपात एक धाव वाढते, धावफलक जाऊन पोहोचते ते 36 या आकड्यावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 36. अजूनही स्लॉग ओव्हर मधील 4 चेंडू शिल्लक. मोठा फटका आलाय विकासच्या बॅट मधून, पंचांचा इशारा येतोय. चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 या आकड्यावरती. अजूनही स्लॉग ओव्हर शेवटच्या षटकातील निर्णायक षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय अनिकेत मेंढकर. स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळेल 2-2. स्ट्रायकिंग एंड वरती विकास. पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात एक धाव येते. यष्ट्यांच्या पाठीमागे कुठेतरी स्वप्नील कडून चुकी झाली आहे. आणि आजच्या या स्पर्धेसाठी संदीप भाऊ कदम यांनी सुद्धा हजेरी लावली, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो संदीप भाऊ. तर जाऊया विद्यमान सामन्यामध्ये. सामना रंगतो जय हनुमान स्पोर्ट्स वाकोडे खुर्द विरुद्ध डावलवाडी. 4 चेंडूंचा खेळ पूर्णत्वास आलाय. 2 चेंडू अजूनही स्लॉग ओव्हर मधील षटक आहेत. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू घोषांकित क्षेत्रात जातोय. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 40 या आकड्यावरती. तर मी विनंती करेन चेतन भाऊ पाटील यांना की आपल्या हस्ते मान्य श्री महेश भाऊ बोडके यांचा सत्कार घ्यावा. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असून महाराज 11 भोर संघाचे ते संघ मालक आहेत. धन्यवाद सर आपण आला. तर मी विनंती करेन मान्यवरांना, दोन्ही मान्यवरांना स्टेजवरती यायचं आहे. चेतन भाऊ पाटील आणि महेश भाऊ बोडके महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. लक्ष देत नाही यार अंपायर. एक बॉल
कमी टाकून घेतात एक तर जास्त. आता एक बॉल राहिलेला आहे. काय बाहेरचा अंपायर आहे. नाही पण डावलवाडी संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. इथं स्कोर यानंतर मी विनंती करेन महादेव भाऊ कदम यांना सुद्धा विनंती करेन की दीपक भाऊ नांगडे यांचा सत्कार आपल्या हस्ते व्हावा. मी विनंती करेन दोन्ही मान्यवरांना. आणि यानंतर मी विनंती करेन संदीप भाऊ यायचे मंचावरती. धन्यवाद दीपक भाऊ, आपण सुद्धा आपल्या वेळेतला वेळ या स्पर्धेसाठी दिलात आणि आज सुहास कांबळे यांच्या शब्दाला मान देऊन मी विनंती करेन संदीप भाऊ कदम यांना सागर धुमाळ यांचा सत्कार आपल्या हस्ते व्हावा. सागर धुमाळ यांना विनंती करेन की राजगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत सागर भाऊ धुमाळ. विनंती करेन संदीप भाऊ यांच्या हस्ते सागर भाऊ धुमाळ यांचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डावलवाडी संघाने क्षेत्ररक्षण सजवलं, व्यूहरचना रचली गेली आहे आणि त्या व्यूहरचनेमध्ये करण अर्जुनची भूमिका निभावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण पाटील. सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद सर. आपण इथे आपला वेळेतला वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिलात आणि सुहास कांबळे यांच्या शब्दाला मान देऊन आपण इथे आज हजर झाला त्याबद्दल मनापासून मी मनाच्या अंतकरणापासून आपले धन्यवाद देतो. आणि सर्व मान्यवरांचे सुद्धा. लेट्स प्ले पंचांचा इशारा आलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 चेंडू यानंतर होणारा सामना रंगणार आहे आपल्या समोर करमाळे विरुद्ध उपवळे कदमवाडी. दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचंय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाते वन बाउंड सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावतीये. धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. शिवकुमार पाटील जिथे कुठे असतील समालोचन कक्षाजवळ यायचंय. पुन्हा एकदा प्रहार केला जातो स्वप्नील पाटील कडून. फुल टॉस चेंडूवरती. चेंडू जाते सीमा रेषा पार षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावतीये. धावफलक जाऊन पोहोचते ते 10 या आकड्यावरती. करमाळे संघाचा कर्णधार मंचावरती यायचंय. दोस्ती 11 संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. महत्वाचा झेल आहे माहिती आहे तेवढा एफर्ट्स दिलाय पण कुठेतरी थोडीफार चुकी झाली आणि हा झेल सुटला जातो. स्वप्नील पाटीलचा झेल होता त्याला माहिती होता हा महत्वाचा झेल. हा झेल घेणं बंधनकारक आहे पण चुकी होते आणि जीवदान भेटते स्वप्नीलला. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 11 या आकड्यावरती. शिवकुमार पाटील आयोजकांच्या भूमिकेत आज आपल्याला पाहायला मिळतात. विनंती असेल यायचं आहे.
संदीप भाऊ यांच्या हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येत आहे. करमाळे विरुद्ध दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. दोस्ती 11 उपवळे कदमवाडी टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. तर दोस्ती 11ने क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलेला आहे. करमाळे टीम आपले फलंदाज तयार ठेवायचे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 झालेली आहे. .41 रन्सला विन असेल. गोलंदाजीसाठी डावलवाडी संघाकडून लहू आलेले आहेत आणि पहिलाच स्वप्नीलने उत्तुंग मारलेला हा षटकार. या षटकारासह धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. येणारे 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. लहू यांचा पुढचा बॉल आणि या चेंडूवरती एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. धावसंख्या पोहोचते 20 धावावर. आणि हा अतिशय उत्कृष्ट चेंडू लहू यांच्याकडून. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. येणारे 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता. आणखी एक जबरदस्त यॉर्कर चेंडू लहू यांच्याकडून आणि येणारे 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत. हे अवांतर वाईड चेंडूची सांगता 1 धावांची भर झालेली आहे. धावसंख्या पोचते 21 या धावसंख्येवर. येणारे 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. आणि हा भूषणच्या बॅटमधून उत्तुंग आलेला फटका आणि तेवढाच उत्कृष्ट असा झेल. नाव काय? गौरव यांच्याद्वारे एक उत्कृष्ट असा झेल घेण्यात यश आलेला आहे आणि भूषण इथे झेल बाद त्यानं भूषणची जागा घेण्यासाठी आलेला आहे अनिकेत मेंढकर. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू लहू यांचा आणि हा उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह अनिकेतच्या बॅटमधून आणि एका चांगल्या षटकाची सांगता झाली लहू यांच्याकडून. आणि आता येणारे 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द या संघाला. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलेला आहे
छोटी मूर्ती लहान कीर्ती महान असा असलेला जनार्दन. पाहूया धाव संख्या 25, 6 चेंडू 16 धावा. 16 पाहूया जनार्दन आपल्या संघासाठी काय करू शकतोय. आता 6 चेंडू 16 धावा त्याला डिफेन्स करायचे आहेत. आणि समोर असेल आजच्या दिवसामध्ये जबरदस्त अशा फॉर्ममध्ये असलेला स्वप्नील पाटील, ज्याच्या बॅटमधून पहिल्या सामन्यात जबरदस्त अशी घणाघाती 50 आली होती. असा स्वप्नील स्ट्राईकवर. आणि पहिल्या चेंडूवर जबरदस्त असा टोलवलेला हा षटकार. 5 चेंडू येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आता वाकुर्डे खुर्द टीमला. 5 चेंडू 10ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय जनार्दन. फलंदाजी मार्क वरती ऑन स्ट्राईक स्वप्नील पाटील. जनमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्दचा बाहुबली. पुन्हा एकदा बाहुबलीने आपला बाहुबलीचा गदा फिरवलाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू 4 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती जनार्दन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेण्यात यश. 3 चेंडू 3ची गरज. ऑन स्ट्राईक अनिकेत मेनकर. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण जनार्दन. डावलवाडी संघाकडून मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. दोन्ही भूमिका आपल्या संघासाठी निभावतो. फलंदाजी करत असताना गोलंदाजी सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता होते की काय. पंचांकडे अपील केली आहे. 2 चेंडू 3ची गरज. काय सामना रंगला जातोय. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बक्षीस पात्र फेरीसाठी हा सामना असेल. 2 चेंडू 3ची गरज. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतलीये. 1 चेंडू 2ची गरज. ऑन स्ट्राईक स्वप्नील पाटील. एक चेंडू 2ची गरज. ऑन स्ट्राईक स्वप्नील पाटील. काय घडणार काय बिघडणार. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय जनार्दन. बक्षीस पात्र फेरीचा हा सामना. वेळ दौडू नका. टीम मीटिंग घेऊ नका. स्पीडअप घ्या जनार्दन. स्पीडअप घ्या. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू वरती 2ची गरज. गोलंदाजी मार्क वरती जनार्दन. सर कॉल द्या त्यांना एक लास्टचा. स्पीडअप घ्या. एक चेंडू 2ची गरज. फुल टॉस. चेंडू वरती टॉस केलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. अशा रीतीने आजच्या या स्पर्धेतील जैनवान चषक 2025 चा फायनल साठी खेळणारा प्रथम पहिला संघ असेल जैनवान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. तर जाऊया विद्यमान सामना आपल्या समोर रंगला जाईल. जैनवान स्पोर्ट्स करमाळे विरुद्ध दोस्ती 11